नमस्कार. चला आज बघूया एक ब्लॅक मॅजिकची स्टोरी की कसं ब्लॅक मॅजिक आपल्या आयुष्यावरती कितीपर्यंत है ना असर टाकू शकतो आणि त्याचे काय काय परिणाम घडू शकतात है ना, आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे आज आपण बघणार आहोत. आजची स्टोरी जी आहे ती 7-8 वर्ष पूर्वीची आहे. माझ्या मैत्रिणीची मैत्रीण आहे ही. तिच्याकडनंच तिला माझा नंबर भेटला आणि तिने मला कनेक्ट केलं. या मुलीला ज्योती नावाने बोलवूया. आणि जसं एक नॉर्मल फॅमिली असते ना तसं हे नॉर्मल फॅमिली होती. हजबंड वाईफ आणि 2 मुलं एकत्र राहत होती. तिचे हजबंड जे होते ना त्यांचे जे वडील होते म्हणजे हिचे इनलॉस, ज्योतीचे इनलॉस जे होते त्यांच्या सासऱ्यांनी 2 लग्न केलेलं. ठीक आहे. तर त्यांचे जे फर्स्ट वाईफचा मुलगा जो होता तो हा होता मोठा मुलगा. ठीक आहे. आणि सेकंड वाईफची 2 मुलं होती, एक मुलगा एक मुलगी. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये सगळं काही व्यवस्थित नॉर्मल चालू होतं. नॉर्मल फॅमिली सारखी फॅमिली होती. आणि तिच्या सासऱ्यांची डेथ झाली. तिच्या सासूची डेथ अगोदरच झालेली. आता काही दिवसापूर्वी तिच्या सासऱ्यांची डेथ झाली. डेथ झाल्यानंतर मग अचानक त्यांच्या घरामध्ये वादविवाद सुरू झाले. म्हणजे भावाभावांमध्ये प्रॉपर्टीसाठी लढाई चालू झाली. आणि त्यामध्ये ना हळूहळू ह्यांच्या घराची परिस्थिती थोडी खालावत गेली. हळूहळू असं जाणवायला लागलं की त्यांची 12-13 वर्षाची मुलगी अभ्यासात खूप हुशार होती. अचानक तिचं लक्ष उडलं त्याच्यातून आणि तिला ना पायाला काही त्रास व्हायला लागला. तिला चालता येत नव्हतं. सगळे मेडिकल हॉस्पिटल वगैरे चेक केलं, सगळं काही नॉर्मल. ठीक आहे. आणि हे अर्ध्या माणसाचं ताकद शोषून घेतं जेव्हा मुलांना काही होतं है ना. आणि ते पण अशी व्यवस्थित मुलगी 12-13 वर्षाची अचानक चालणं बंद करून टाकलं. उभीच राहू शकत नव्हती. ह्या गोष्टी खूप त्यांना इम्पॅक्ट करत होत्या. छोटा मुलगा होता तो पण सारखा आजारी पडायचा. काय ना काय होत राहायचं त्याला. त्यानंतर हजबंड वाईफचे खूप जास्त भांडणं व्हायला लागली. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागले. सगळी एनर्जी अशी ना शोषून घेतल्यासारखं वाटायला लागलं. ड्रेन आउट झाल्यासारखं वाटायला लागलं त्यांना. आणि हे सगळं विदिन 2-3 मंथ व्हायला लागलं. सगळं अचानकच सगळं घडत गेलं. तर हे लोक थोडे शॉक होते. हिला कळत होतं काहीतरी वेगळं होतंय असं. आणि हिच्यावरती पण ना हिच्या तब्येतीवरती पण काय ना काय परिणाम व्हायचा. ही पण अचानक काहीतरी बोलून जायची आणि नंतर हिला लक्षातच नसायचं ही काय बोलली, काय झालं असं. ठीक आहे. तर ही केस जेव्हा माझ्याकडे आली मी आधी तिला विचारलं की तुम्ही कुलदेवीचं पूजा वगैरे करता, कारण तुम्ही मोठा मुलगा आहे असं घरातला. तर ती म्हणली नाही. जोपर्यंत सासरे होते ते करत होते, सासू होत्या त्या करत होत्या. आम्हाला तर म्हणजे हे तर ना आता पूजाच करू देत नाही. म्हणजे तिचा नवरा, ज्योतीचा नवरा तर पूजा करू देत नाही. तो दिवा लावलास तर मंदिर उचलून फेकून देईल, मी हे करून टाकेल ते करून टाकेल अशा टाईपचं होतं त्यांचं. आणि पहिले असे नव्हते, ते पूजापाठ करायचे पण आता काहीच त्यांचं मन लागत नाही. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या फेक वाटतात त्यांना. आणि अचानकच पूजापाठ करणं त्यांनी बंद करून टाकलं. मला पण ते खूप विरोध करतात. ते कामाला गेल्यानंतर मी पूजा वगैरे करते ती म्हणत होती मला. आणि त्यावेळेला ना तिने एक फोटो पाठवलेला, मी इथे लावते, की ती जेव्हा पूजा करत होती ना त्या मंदिरात जसं आपण ताजा हार आणून चढवतो देवाला है ना, अचानकच दुपारपर्यंत ना त्याला असं जाळे नसतात का, जाळे तसे टाईपचे जाळे, काळे टाईपचे जाळे लागायचे. मी फोटो टाकते इकडे. आणि त्याचबरोबर ना घरामध्ये असं निगेटिव्हिटी, घाण वास येणं, डलनेस वाटणं, डार्कनेस वाटणं. लाईट आहे तरी सुद्धा ना तिथे फ्रेशनेस वाटत नव्हती त्यांना. असं आल्या आपलंच घर, एवढ्या वर्षांनी ते लोक राहतात, स्वतःचं घर होतं तरी अचानक ह्या गोष्टी घडायला लागल्या. आणि नंतर मग थोडंसं पुढे गेलो आम्ही, करायला लागलो. म्हणजे मी तर तिला सांगितलं की दिस इज ब्लॅक मॅजिक. ऑफकोर्स तुझ्या फॅमिली मेंबर्सनीच केलंय आणि बिकॉज ऑफ युअर लो एनर्जी है ना. आपले पण ग्रहदशा थोडेसे वीक असले ना तर आपण वीक होऊन जातो. पण आपण स्वतःच त्या गोष्टीला प्रोटेक्ट करू शकतो. आपल्या कुलदेवीला, कुलदेवताला पूजा वगैरे करून ते 100% प्रोटेक्ट करतात. पण तुम्ही जेव्हा सोडून देता ना त्यांना तर मग तुम्ही एकदम म्हणजे तो कनेक्शन कॉर्ड कट करून टाकता ना, तर हाऊ कॅन दे प्रोटेक्ट यू. ठीक आहे. तर असंच काहीतरी यांच्या पण झालं होतं की मन उडलं त्याचं. आणि त्यांनी जे पूजा पाठ होतं, जे रुटीन होतं, रिच्युअल होते, ते करणं बंद करून टाकलं त्यांनी. आणि त्यानंतर ह्या गोष्टी वाढायला लागल्या. ह्या गोष्टी जास्त हवी व्हायला लागल्या असं आपण म्हणू शकतो. आणि हळूहळू
मी सांगितलं त्यांना क्लिन्झिंग करायला, बाकीच्या गोष्टी घरातल्या काही जुन्या वस्तू वगैरे काढून टाक, बाकीचं बघ, इथे बघ काय आहे का, तिथे बघ काय आहे का. तर तिथे खरंच तिला काही सापडलं, म्हणजे लिंबू आणि काय असं केलेलं, बऱ्याच गोष्टी तिला सापडल्या घरामध्ये, अशा पुडी वगैरे बनवून ठेवलेल्या अशा टाईपचं. तर तिने ते सगळं काढलं, स्वच्छ केलं. थोडं गोष्टी ना बॅलन्स व्हायला लागल्या. ओके, हळूहळू. एक दिवशी अचानक मी तिचाच केस घेऊन अभ्यास करत होते. त्या केसवरती मेडिटेशन थोडंसं लक्ष लावत होते, ध्यान करत होते. आणि अचानक तिचा कॉल आला त्याच वेळेला मला, की ती मला ताई म्हणायची नेहमी आणि प्रॉपर आदर सत्काराने बोलायची. पण अचानक तिचा कॉल आला आणि ती मला ना अरे तुरेनी बोलायला लागली, तू जे काय करतेस ते बंद करून टाक, नाहीतर मग तुझ्यासाठी चांगलं नाही होणार. आणि आवाजच तिचा बदललेला होता, काहीतरी वेगळा. तर मी म्हटलं, हॅलो ज्योती, तू ठीक आहेस, तू शुद्धीवर आहेस? तर ती बोलली की नाही, ती ऐकायलाच रेडी नव्हती. ठीक आहे. आणि ती तिचंच बोलत होती, तू बंद करून टाक, नाहीतर बघ मग असं तसं. म्हटलं ठीक आहे. मला थोडंसं आयडिया लागली. मी बंद केला फोन, कट केला आणि अगेन मी तिला कॉल लावला तर शी इज नॉर्मल. म्हटलं हॅलो, तू काय म्हणत होतीस? म्हणते काय नाही, मी तुम्हाला फोनच नव्हता लावला. म्हणजे तिला लक्षातच नव्हतं तिने कॉल लावलेला. ठीक आहे. ह्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही थोडंसं वाढवलं एनर्जी, थोडी पूजा वगैरे करायला लावली, होम हवन करायला लावलं. हस्बंडचं थोडं माइंडसेट ऑफकोर्स चेंज झालं बाकीच्या गोष्टींमुळे. आणि मग त्यांच्या घरात पूजा वगैरे झाली तर थोड्या गोष्टी नॉर्मलाइज व्हायला लागल्या. आणि त्यानंतर साधारण 2-3 महिने थोडं व्यवस्थित चाललं, सगळं ठीक होतं. पण अचानक एक दिवशी चतुर्थी होती, तिचा उपवास होता ज्योतीचा. ती गेली मंदिरात आणि तिथेच ना बेशुद्ध होऊन पडली. मग तिकडे ओळखीची लोक होती, ते उचलून तिला तिच्या घरी घेऊन आले की बाबा बघा ही बेशुद्ध पडली. तिच्या नवऱ्याला कॉल लावला, तो आला, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, सगळं चेकअप केलं, बीपी शुगर का म्हणजे असं झालं ना, तर सगळं नॉर्मल, काहीच प्रॉब्लेम नव्हता. ते तिला घरी घेऊन आले, तिला रेस्ट करायला लावलं, इंजेक्शन वगैरे दिलं नॉर्मल आणि तिला रेस्ट करायला लावलं त्यांनी घरी. आणि घरी आल्यानंतर हिने काय केलं, अचानक शुद्धीवर आली. मला यातलं काहीच माहिती नाही, अचानक तिचा कॉल आला आणि मला अगेन ती खूप शिव्या द्यायला लागली, है ना, घाण असं, म्हणजे घाण बोलत होती खूप जास्त. अगेन म्हटलं, मला कळलं की हे दिस इज नेगेटिव्हिटी. अगेन मी फोन कट करून टाकला. मी तिला फोन केला, माझ्या मैत्रिणीला जी जवळच राहत होती तिला फोन केला. तिला सांगितलं, अगं एखादं पाणी घे, त्याच्यामध्ये ना हनुमान चालीसा म्हण, काही हे टाक त्याच्यामध्ये आणि तिला जाऊन पाच. तर ती म्हटली ठीक आहे. मग ती गेली तिच्या घरी, तिला असं प्यायला दिलं, पिली पण ती व्यवस्थित, तिला काय असं म्हणजे विरोध वगैरे नाही केला तिने. त्यानंतर ती 2 तास जवळजवळ झोपली. नंतर शुद्धीवर आली. मग पाहिलं तर सगळं नॉर्मल होतं तिचं. तर तिने मला फोन केला, सॉरी वगैरे म्हणायला लागली. म्हटलं ठीक आहे, ते तू नव्हतीस ती. ठीक आहे. ती नेगेटिव्हिटी जेव्हा आपण हे करतो ना, म्हणजे ती उग्र होत जाते, बिकॉज ती कमजोर होतीये ना, तिच्या हातात काही राहिला नाहीये म्हणून. तर ह्या स्टोरीवरनं ना मला हेच सांगायचं आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही वीक पडत आहात, तर मग आपल्याला ना त्या देवाच्या साथची किंवा आधाराची खूप गरज आहे ना. तुमच्याकडे कुलदेवता असू नसू, है ना, हनुमानजीची पूजा करा, हनुमान चालीसा रोज वाचा, रोज तुम्ही बजरंग बाण वाचा. तुम्ही ना मोठ्या आवाजात प्ले करून ठेवू शकता आवाजात. ओके. आणि एखादा ना ग्लास घ्यायचा काचेचा, समोर ठेवायचा तुमच्या. त्याचबरोबर तुम्हाला ना ते वाचायचं पण आहे, ऐकायचं पण आहे, वाचायचं पण आहे. बेसिकली पूर्ण सेन्सेस तुमचे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असले पाहिजे. ठीक आहे. आणि असं करून जेव्हा तुम्ही वाचता, पाहिजे तर हातात धरा तो काचेचा ग्लास आणि बोला तोंडाने. हे केल्यानंतर कसं होणार माहितीये का, की ती एनर्जी जी आहे वाचलेली एक तर घरामध्ये स्प्रेड होईल, घराची निगेटिव्हिटी कमी होईल. त्या पाण्यामध्ये एनर्जेटिक असेल ते सगळ्यांनी प्या, घरातल्या सगळ्यांनी प्या. हे तुम्ही करून बघा. 7 दिवसात जर तुम्हाला निगेटिव्हिटी वाटत असेल ना, फरक पडेल पाणी पिल्यामुळे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही ना आपल्या बाहेरचं दार आहे, जे मेन डोर आहे, त्याच्यावरती नेहमी असं वाटलं तुम्हाला कुठे कोणी येऊन गेलं, काळा जादू म्हणा किंवा एक नेगेटिव्हिटी नजर लागणं म्हणा, ते कसं असतं की लोक अरे बघा ह्यांचं एवढं चांगलं आहे ना, दॅट ऑल्सो क्रिएट नेगेटिव्हिटी. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, असं नेगेटिव्हिटी तुम्हाला जाणवली, कोणी येऊन गेलं, तुम्हाला वाटलं काहीतरी आहे,
तर नेहमी ना गंगाजल शिंपडा आपल्या बाहेरच्या दारावरती, गंगाजल नेहमी जवळ ठेवा. दिस इज अ बेस्ट प्रोटेक्शन साठी बेस्ट थिंग. ठीक आहे, घरामध्ये नेहमी असावं. ओरिजिनल तुम्हाला जर जाऊन तिकडे घेता आलं तर वेल अँड गुड, नाही तर मग आजकाल अमेझॉनवरती भेटते, किती खरं आहे किती नाही ते तर आपण नाही सांगू शकत, पण हा भेटते, ती तुम्ही घेऊन ऍटलीस्ट घरामध्ये ठेवा. आणि नेहमी याचा शिंपडाव करत जावा. बाहेरून आल्यानंतर स्पेशली अमावस्या पौर्णिमेला स्वतःचं थोडं जास्त लक्ष ठेवायचं, हातपाय धुवायचे, नंतरच घरामध्ये नॉर्मल तुम्ही वावरा. ठीक आहे, पहिल्या वेळेला कसं असायचं की बाहेरच, घराच्या बाहेर दारातच सगळं असायचं हे आपलं, म्हणजे पाय धुवायला पाणी वगैरे आहे ना. पण आता तसं अंगण वगैरे नाही राहिलेलं, त्यामुळे थोडं जास्त प्रोटेक्टेड आपल्याला राहायला पाहिजे की आल्या थोडंसं पाणी टाकायचं पायावर घरात जाऊन, स्पेशली अमावस्या पौर्णिमेच्या वेळेला है ना. होऊ शकतं असं, तुम्ही स्वतः प्रोटेक्ट राहू शकता. ठीक आहे, तुम्हाला बाहेर कोणाची गरजच लागणार नाही जर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही रेग्युलर रोजच्या रुटीन मध्ये केलं. अँड कनेक्ट विथ दॅट हायर पॉवर. ओके, त्या देवाशी नेहमी कनेक्टेड राहा, म्हणजे ही नेगेटिव्हिटी तुमच्या जवळ येणारच नाही आणि तुम्हाला अशा गोष्टी जाणवणारच नाही. ठीक आहे, बिकॉज जेव्हा आपण देवाचं नामस्मरण करतो, जेव्हा आपण रोज पूजापाठ करतो है ना, तर आपण आपल्या आजूबाजूला एक ऑरा क्रिएट करतो, एक है ना असं एक एनर्जेटिक लाईट क्रिएट करतो, ज्याला पार करून ती नेगेटिव्हिटी येऊ शकत नाही. ठीक आहे, जी तुमच्या घराला पण शुद्ध ठेवते, तुम्हाला पण शुद्ध ठेवते. बॅक टू ज्योती सगळं 6 महिने लागले साधारण ह्या गोष्टी रिझॉल्व्ह व्हायला. तिला खूप काही सहन करावं लागलं, मुलांना खूप काही सहन करावं लागलं, खूप परेशानीमधून गेली, पण बॅक टू सगळं नॉर्मल झालं. ठीक आहे, तिने एक ना त्यानंतर तिने एक लेटर लिहून दिलेलं मला, मराठीतच आहे, मी ते लावते. तर हे लेटर बघून खूप इमोशनल झालं, खूप ब्लेस्ड पण वाटतं की आपण कुणाची मदत करू शकलो है ना. बट मला असं वाटतं की तुम्हाला ना आमची गरजच नको पडायला. ठीक आहे, तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. आपण सगळे देवाचेच तर मुलं आहोत, आपल्या आतमध्ये ते अंश आहे देवाचा. ठीक आहे, तर मग काही निगेटिव्हिटी हवी होते बिकॉज आपण त्याच्याशी कनेक्ट करत नाही ना, त्या एनर्जीचा यूज करत नाहीये ऍक्च्युली. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही ती एनर्जी ऍक्टिव्हेट करताल ना, तुम्हाला आमची कोणाचीही गरजच लागणार नाही. यू फील प्रोटेक्टेड ऑलरेडी. ठीक आहे, तर हे करून बघा नक्की. आणि काही सुझाव असतील तर मला सांगू शकता तुम्ही. अजून काही तुम्हाला हवं असेल व्हिडिओजमध्ये तर मला प्लीज कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज सांगा. आणि थँक्यू सो मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.